कुठली कामं करायला गेले ना लेकरं तर असे पटकन येतात जसं काही त्यांच्याशिवाय माझे कुठल्या कामाला हातभारच लागणार नाही आणि ते केलं नसतं तर माझं काही काम होणारच नाही. तशीच ही आली. जेव्हा तिला कळालं ना मी भांडी घासायला घेतल्यात, प्रिन्शूला तर मी झोपवली होती, तेव्हा ती तिची लिपस्टिक घेऊन आली. म्हणती माझी लिपस्टिक कोण खराब केलंय, आणि पाणी टाकून घेऊन लावत होती. आणि नंतरला ना तिला तिथं दूध भेटलं, ती स्वतः तर पिलं आणि वरून म्हणते की नाही मी नाही पिलं, मनी माऊने पिऊन टाकले. आणि नवरून मला सांगते मी किती छान दिसते दूध पिते वेळेस, माझा व्हिडिओ काढ, मी क्यूट आहे की नाही. अशी बोलत नाही जी गोड गोड बोलणं आणि गोड गोड मस्ती ना सारखं दिवसभर चालतच असते. एवढी मस्ती घालते ना, खूप मस्ती घालते दोघी बहिणी तर. त्याच्यातलं एक तर आता झोपलं होतं म्हणून बरं आहे जरा. आर्याने एका ठिकाणी बोरं बघितली होती, ती तिला एवढं खायची इच्छा झाली होती ना, मग मी आणून पण दिली तिच्यासाठी. आणि जेव्हा आणली ना त्यावेळेस तिला हे खायचं कसं हेच माहिती नव्हतं. ती बोलत होती मम्मा याचा छिलका काढून दे. मग मी बोलली तिला छिलका काढून देते आणि त्याचं ना दुसरी एक पद्धत सांगते तुला खाण्याची. तर ना शाळेत असताना ना मी अशी बोरं खूप खाल्लेत. कोण कोण त्यांच्या शाळेच्या बाहेर अशी बोरं खाल्लेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि काल जे मी कपाट आवरण्यासाठी घेतलं होतं ना, ते कपाट ना व्यवस्थित आवरलं नव्हतं, म्हणून माझं बाळ माझ्या मदतीसाठी आलं होतं. तेच मदत करून ठेवत होतं की बोलत होतं मम्मा तू व्यवस्थित नाही लावली, आज मी लावून घेणार. थोडं लांब पडण्याचा विचार चालूच होता की मध्ये दुसरं कारस्थान आमच्या इथं होत असतं. तर बघा हे काय करते इकडं नवीनच. काय केलीस? हा चला मी चालली कपाट आवरायला. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय, भेटू.